निखिल वागळे यांची काल पुण्यामध्ये सभा झाली आणि ह्या सभेवरती ते जात असताना त्यांच्या गाडीवरती हल्ला झाल्याचं सर्वांनीच पाहिलेलं आहे। पुण्यामधील एक धक्कादायक घटना काल समोर आली आणि ह्याच पार्श्वभूमीवरती असीम सरोदे असतील यांची भेट घेण्यासाठी विश्वजित कदम सर आले होते। सर काय सांगाल, आज तुम्ही त्यांची भेट घेतलीत, विचारपूस केलीत। पुणे एक सुसंस्कृत प्रदेश म्हणून ओळखला जातो, पुण्याची एक ओळख आहे। अशा पुण्यासारख्या ठिकाणी अशी घटना घडते, काय सांगाल याबद्दल? निश्चित स्वरूपात पुण्याला फार मोठा गौरवशाली इतिहास आहे, सुसंस्कृतपणाचा आहे, चांगल्या राजकारणाचा आहे। पुण्याच्या मातीतून असे एक वैचारिक नेतृत्व देशाला आणि महाराष्ट्राला मिळालं, ज्याचा अभिमान सातत्याने वाटतो। पण ह्याच पुण्यामध्ये आज लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारिता ज्याला मानलं जातं, अशा पत्रकारिताच्या क्षेत्रातील ज्येष्ठ एक संपादक पत्रकार निखिल वागळे यांच्या एका व्याख्यानावर जात असताना त्यांच्यासोबत असणारे असीम सरोदे, विशंबर चौधरीजी या दोन्ही म्हणजे लोकांचंही महाराष्ट्राच्या अनेक सामाजिक प्रश्नांमध्ये फार मोठे योगदान आहे। आणि अशा तिन्ही लोकांवर ज्या पद्धतीने हल्ला केला सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना, हा फार चुकीचा आहे। आणि महाराष्ट्रामध्ये कायदा व्यवस्थेची काय अवस्था आहे ह्यातनं स्पष्ट दिसून येतं। आणि एकीकडे दहशत निर्माण करायची, लोकांना बोलून द्यायचं नाही, असा सत्ताधारी पक्षाचं कृत्य दिसून आम्हाला येतं। नक्की सर, पाहायला गेलं तर आता काल एका बाजूला महाविकास आघाडी होती, एका बाजूला महायुती होती। महाविकास आघाडी म्हणून आज तुम्ही या ठिकाणी भेटायला आलेलात। येणाऱ्या काळामध्ये विधानसभा देखील आहे, काय सांगाल कशा पद्धतीने आता काँग्रेस पक्ष आणि इतर पक्ष ह्या संपूर्ण घटनेचा विरोध करतात? एक तर विधानसभेत तर निश्चितपणे हा प्रश्न आम्ही काढू आणि सत्ताधारी पक्षाला आम्ही धारेवर धरू, पण दुसरीकडे आज सरकार म्हणून ह्या मंडळींना सुद्धा संरक्षण द्यायची सरकारची नैतिक जबाबदारी आहे। आणि तिसरीकडे काय चाललं आहे काय, म्हणजे एकीकडे आपण सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला एका पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याच सत्तातल्या असणाऱ्या मित्रपक्षाच्या कार्यकर्त्याला गोळी घालताना बघतोय। या सगळ्या महाराष्ट्रात न घडलेल्या घटना त्या घडू लागलेल्या आहेत। कुठेतरी सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना अभय मिळते, हे चुकीचं आहे। सरकारने जागं होऊन या ठिकाणी ह्या लोकांवर कडक कारवाई करावी अशी माझी मागणी आहे। नक्कीच सर, तुम्ही आता एक उल्लेख केलात की सरकारच्या बाबतीतमध्ये वेगवेगळ्या घटना महाराष्ट्रामध्ये घडत असताना आपण पाहतोय, गोळीबाराचा तुम्ही उल्लेख केलात, परंतु असं असताना देखील काँग्रेसचे काही वरिष्ठ नेते आहेत ते आता काँग्रेसचा हात सोडून राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये सामील होत आहेत। ह्या संपूर्ण गोष्टीकडे काँग्रेस म्हणून तुम्ही कसं पाहता? आता कोण कधी जाईल ह्याचं काही हा विषय मी त्याच्यावर बोलणं उचित नाही, कारण प्रत्येकाची वेगवेगळी कारणं असतात। ती स्थानिक स्तरावरची असू शकतात, इतर काय अडचणी असू शकतात। आणि हे काय सध्या देशात महाराष्ट्रात चालूच आहे। आपण बघतोय कसं अनेक एजन्सीचा गैरवापर केला जातो, दडपण आणलं जातं, परंतु इतरही काही प्रत्येकाची कारणं असतात। ठीक आहे, काँग्रेस पक्ष हा मुळात जनसामान्यांपर्यंत रुजलेला पक्ष आहे, देशाच्या राज्याच्या अनेक कानाकोपऱ्यात पोचलेला आहे पक्ष, आणि पक्षाचं काम हे चालत राहील।